प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा. लास्ट पिरियडमध्ये आपलं फिनॉल संपलेला आहे. आता त्याच युनिटमधला पुढचा पार्ट आहे अरोमॅटिक अमाइन्स. अरोमॅटिक अमाइन्स बघत असताना कुणाला म्हणायचं अरोमॅटिक अमाइन्स? द कंपाउंड इन विच अमाइन ग्रुप इज directly attached to aromatic ring is known as aromatic amines. Benzene ring नहीं, aromatic ring. The compound in which amine group is directly attached to benzene नहीं, sorry, aromatic ring is known as अरोमॅटिक अमाइन्स. मग त्याच्यानंतर बेसिसिटी आहे, बरोबर. आधी डेफिनेशन लिहा. द कंपाउंड इन विच अमाइन ग्रुप इज directly attached to benzene, sorry, directly attached to aromatic ring is known as aromatic amines. स्ट्रक्चर काढून नाव लिहा ॲनिलीन. हेडिंग टाका बेसिसिटी ऑफ अमाइन्स. बेसिसिटी ऑफ अमाइन्स बघत असताना कशा पद्धतीने बघायचं बघा. हा अमाइन्स आहे. या अमाइन्स मध्ये नायट्रोजन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. अकॉर्डिंग टू लेविस थेरी, लेविस थेरी काय सांगते? द कंपाउंड विच हॅज अ टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर is known as base. जो कंपाउंड इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला आपण बेस असं म्हणतो. मग या कंपाउंड मध्ये नायट्रोजन ॲटम कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करायची आहे, म्हणून बेस आहे. दिस इज अकॉर्डिंग टू लेविस थेरी. लेविस थेरी नुसार असा आहे. अजून एक आहे अकॉर्डिंग टू न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट. दिस अमाइन इज रिएक्टेड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड. अल्किल अमोनियम क्लोराइड
alkyl ammonium chloride salt is formed. न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट काय सांगते? acid and base react with each other to give salt. तयार होणारा हा साल्ट आहे पक्का. ह्याच्यामध्ये HCl ऍसिड आहे, तर अमाइन का असेल? बेस असेल. देअरफॉर अमाइन्स आर बेसिक इन नेचर. दोन कन्सेप्टचा आधार घेऊन मी सांगितलं की अमाइन हे बेसिक आहे. त्याच्यात पहिली कन्सेप्ट कोणती? लेविस थेरी. काय आहे लेविस थेरीनुसार? द कंपाउंड which has a tendency to donate electron pair is known as a base. In amine, nitrogen atom containing lone pair of electrons, therefore it has a tendency to donate. Amines are basic in nature. अजून एक न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट आहे. न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट काय? Salt is formed from acid and base. Your formed is salt. From two, HCl is acid. Then automatically amine is basic in nature. असा अगोदर लिहून घेऊ. लिहा. According to Lewis theory, the substance which has a tendency to donate electron pair is known as base. पैराग्राफ चेंज करून लिहा. इन अमाइन्स nitrogen atom containing one lone pair of electrons therefore it has a tendency to donate therefore it has a tendency to donate electron pair. तेव्हा ते स्ट्रक्चर काढा. R-NH2 आणि नायट्रोजन वर 2 इलेक्ट्रॉन दाखवा. खाली लिहा. अकॉर्डिंग टू न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट salt is formed from acid and base. पैराग्राफ चेंज करा खाली. अमाइन रिएक्टेड विथ acid alkyl ammonium chloride
कंसात साल्ट इज फॉर्मड therefore amines are basic in nature. ती रिॲक्शन लिहून घ्या बोर्डावरले. लिहून घेतलं ही रिॲक्शन. झालं. खाली एक वाक्य टाका. aromatic amines are less basic than alkyl amine. Because in aryl amine the lone pair of electrons can be localized due to its resonance structure. It's a resonance structure. आता ॲनिलीनचं रेझोनन्स स्ट्रक्चर लिहितो बघा. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कन्व्हर्टेड इनटू डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड झाला आयन मध्ये. हा निगेटिव्ह आयन डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला. हा निगेटिव्ह आयन मध्ये. हा निगेटिव्ह आयन डबल बॉन्ड मध्ये, डबल बॉन्ड पुन्हा निगेटिव्ह आयन मध्ये. म्हणजे हा जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी लोकलाइज्ड होतो. म्हणजे ह्याची जी टेंडन्सी आहे डोनेट करण्याची ती थोडी कमी होते ॲज कम्पेअर टू alkyl amine or aliphatic amines. Therefore these aromatic amines are less basic than alkyl amine म्हणा किंवा aliphatic amine म्हणा. बरोबर. काढून घ्या रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स स्ट्रक्चर काढून घ्या सगळेजण.
खाली हेडिंग टाका, इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स on basicity of amines. पहिला है इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, the electron withdrawing group attached to aromatic aniline decrease the basicity than plain aromatic amine. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच झाले असतील तर ह्या अरोमॅटिक अमाइन पेक्षा त्याची बेसिसिटी डिक्रीज होते. लिहा, the electron withdrawing group attached to aromatic amine decrease the basicity, decrease the basicity. हे लिहिलं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बघा, the electron donating group attached to aromatic amines increase the basicity than plain aromatic amine. The electron donating group attached to aromatic amines increase the basicity of amines. झालं. तर हे आजच्या पिरियडमध्ये आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स वर डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण प्रिपरेशन आणि त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते बघू आपण. आता आज आपण या ठिकाणी थांबू.